हे कवठ आहे, हे बेलफळ आहे, की हे कवठ आहे, हे बेलफळ आहे, की दोन्ही सेम फळ आहेत, की दोन्ही वेगवेगळी फळं आहेत. तुमचंच कन्फ्युजन दूर करायला मी आलेलो आहे. मित्रांनो, कवठ आणि बेलफळ पहिलं तर ही दोन्ही वेगवेगळी फळं आहेत. कवठ जे आहे हे खायला आतमधून आंबट असतं. बेलफळ जे आहे हे आतमधून खायला थोडंसं गोडसर असतं. ओळखायचं कसं कवठ कोणतं बेलफळ कोणतं सांगतो. कलर वरून तुम्ही ओळखू शकता. कवठाचा जो कलर असतो तो थोडासा ग्रेइश असतो. बेलफळाचा जो कलर असतो कच्चं असताना ते हिरवं असतं, पक्व झाल्यानंतर ते पिवळं होतं. बेलफळ जे आहे हे महादेवाचं फेवरेट आहे आणि कवठ जे आहे हे तुमचं आमचं फेवरेट आहे. तर तुम्ही नॉर्थला गेला असाल, ऋषिकेशला वगैरे फिरायला गेला असाल तर तिथे गाड्यांवर जागोजागी बेलफळाचा ज्यूस करून विकतात. मी एकदा ट्राय केलेला आहे. दोन्ही फळं मी आता तुम्हाला आतमधून फोडून दाखवतो. हे सर्वात आधी कवठ फोडूया. हे बघा मस्त पिकलंय ब्राउनिश. आता हे बेलफळ मी फोडायला ट्राय करतो. हे कच्चं आहे. हे फोडल्यावर कसं तुमच्या मनातून शंका दूर होऊन जाईल की दोन्ही फळं वेगवेगळी आहेत. हे बघा बेलफळ हे आतमधून असं असतं. कंपॅरिझन करून दाखवतो. हे बेलफळ हे कवठ. आता कन्फ्यूज नका होऊ. आपल्या कवठाच्या व्हिडिओवर खूप जणांच्या कमेंट्स आल्या, महाशिवरात्र आली की कवठ खाणं आलंच. पण मला एक कळत नाही, जर महादेवाला आपण बेलाचं फळ अर्पण करतो तर महाशिवरात्रीला कवठ का बरं खातात? मी घरी पण विचारलं मम्मी पप्पांना की असं का आहे, तर आई म्हटली की महाशिवरात्रीला कवठ खातात हे खरं आहे, पण त्यात का खातात ते माहित नाहीये. तुमच्यापैकी काही जाणकार लोकांना माहिती आहे का की महाशिवरात्रीला कवठ का खातात? तर कमेंट करून सांगा, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. बोला हर हर महादेव. येतो मी. बाय.